नमस्कार. पाहूया शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. रेलटेल कॉर्पोरेशन. रेलटेल कॉर्पोरेशनने बुधवारी दिलेल्या माहितीत म्हटले की रेलटेल कॉर्पोरेशनला भारत कोकिंग कोल लिमिटेड म्हणजेच BCCL कडून 78.43 कोटींची नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे. ही ऑर्डर IT आधारित सुरक्षा प्रणाली तसेच इतर विविध संबंधित सेवांसाठी आहे. रेलटेलची सिस्टर कंपनी RVNLने 30 डिसेंबर 2024 रोजी 137 कोटींच्या मध्य रेल्वेच्या भुसावळ खांडवा विभागातील पॉवर सिस्टीम अपग्रेड करण्याच्या प्रकल्पाचे काम मिळवले होते. या प्रकल्पामध्ये नवीन ट्रॅक्शन सबस्टेशन आणि पूरक उपकरणे विकसित करणे यांचा समावेश होता. हा प्रकल्प ट्रेनसाठी पॉवर सिस्टीम सुधारण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. 1 जानेवारी 2025 रोजी रेलटेल कॉर्पोरेशनचे शेअर 0.26% वाढीसह 405 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये 14% वाढ झाली आहे, तर गेल्या 6 महिन्यात स्टॉकमध्ये 14% घट झाली आहे. NMDCने माहिती दिली आहे की NMDCने 27 डिसेंबर 2024च्या बोनस शेअरच्या रेकॉर्ड डेट नंतर पात्र गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करण्यात आले आहेत. NMDC लिमिटेड, की ज्याला पूर्वी नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून ओळखले जात होते, ह्याची लोह खनिज उत्पादन क्षमता डिसेंबर महिन्यात वर्षभरात 6.7% घटून 4.71 दशलक्ष टनांवर आली आहे. तर ह्याच वेळेस विक्री म्हणजे सेल्स 5.1% वाढून 3.91 दशलक्ष टनांवर पोहोचले. छत्तीसगड आणि कर्नाटक येथील युनिट्समध्ये लोह खनिज उत्पादन अनुक्रमे 3.34 दशलक्ष टन आणि 1.37 दशलक्ष टनांवर वाढले आहे. बुधवारी NMDCचा शेअर 0.26%च्या वाढीसह 66.09 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. टाटा मोटर्सने डिसेंबर 2024च्या विक्रीचे आकडे जाहीर केलेत. वार्षिक आधारावर म्हणजेच डिसेंबर 2023च्या तुलनेत डिसेंबर 2024 मधील देशांतर्गत टाटा मोटर्सची विक्री 76,138 युनिट्सवरून 76,599 युनिट्सपर्यंत वाढली आहे. यामध्ये एकूण व्यावसायिक वाहन विक्री 34,180 युनिट्सवरून 33,875 युनिट्सपर्यंत घटली आहे, तर एकूण प्रवासी वाहन विक्री 43,675 युनिट्सवरून 44,289 युनिट्सपर्यंत वाढली आहे. देशांतर्गत विक्रीत डिसेंबर 2024 मध्ये 1% वाढ झाली. बुधवारी टाटा मोटर्सचा शेअर 1.3% वाढीसह 749 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. श्रीराम फायनान्स कंपनीने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरचे विभाजन 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरमध्ये करण्याची घोषणा केली आहे. ह्याचाच अर्थ एका शेअरचे 5 शेअरमध्ये विभाजन केले जाणार आहे. या शेअर विभाजनासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट 10 जानेवारी 2025 निश्चित केली आहे. बुधवारी श्रीराम फायनान्सचा शेअर 1%च्या वाढीसह 2,918 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. संडूर मॅग्नीज अँड आयर्न ओर्स कंपनीला वार्षिक मंजूर उत्पादन मर्यादा वाढवण्यासाठी मान्यता मिळाली आहे. लोह खनिज उत्पादनाची सध्याची मर्यादा 3.81 दशलक्ष टन प्रतिवर्ष वरून 4.36 दशलक्ष टन प्रतिवर्ष पर्यंत वाढवण्यात आली आहे. बुधवारी कंपनीचा शेअर 2%च्या वाढीसह 420 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. दीपक स्पिनर्स गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्यांच्या मुख्य आर्थिक अधिकाऱ्यांमध्ये म्हणजे CFO बाबत बातम्या येत आहेत. याच पार्श्वभूमीवर वर्ष 2025च्या पहिल्या दिवशी दीपक स्पिनर्स लिमिटेडने त्यांच्या CFO म्हणजे चीफ फायनान्शियल ऑफिसर पदाच्या बाबत माहिती दिली आहे. कंपनीने बुधवारी स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीत म्हटले की त्यांचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणजेच CFO पूनम चंद शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. कंपनीने ही माहिती मार्केट बंद झाल्यानंतर दिली आहे. या बातमीचा परिणाम पुढील ट्रेडिंग सत्रात दिसून येऊ शकतो. बुधवारी कंपनीचा शेअर 0.5%च्या वाढीसह 200 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. युनियन बँक ऑफ इंडिया लिमिटेडने रुबी मिल सोबत 250 कोटींच्या लोन ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी केली. या सकारात्मक घोषणेमुळे शेअरच्या किमतीत वाढ दिसून आली. बँकेचा शेअर 2.5%च्या वाढीसह 123.26 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय.
आता पाहूयात बोनस, शेअर्स, स्टॉक स्प्लिट आणि डिव्हिडंड संदर्भातील बातमी. पुढील 3 कंपन्यांनी बोनस शेअर बाबत 3 जानेवारी 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. यामध्ये सिनिक एक्सपोर्ट्स इंडिया लिमिटेड की जी 5 शेअरवर 1 शेअर बोनस देणार आहे. गर्वे टेक्निकल फायबर्स ही कंपनी 1 शेअरसाठी 4 शेअर बोनस म्हणून देणार आहे. तर तिसरी कंपनी आहे केपीआय ग्रीन एनर्जी. ही कंपनी 2 शेअर्सवर 1 शेअर बोनस देणार आहे. स्टॉक स्प्लिट बाबत या पुढील कंपनीने 3 जानेवारी 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. ह्यामध्ये इनर्शिया स्टील ही कंपनी 1 शेअर 10 शेअरमध्ये स्प्लिट करणार आहे. आता पाहूयात डिव्हिडंड बाबतची बातमी. रेड टेप या कंपनीने 3 जानेवारी 2025 ही रेकॉर्ड डेट डिव्हिडंडसाठी निश्चित केली आहे. रेड टेप ही कंपनी ₹2 प्रति शेअर इतका डिव्हिडंड देणार आहे.